9वी गणित भाग 2 प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध सराव 1.1 प्रश्न क्रमांक 4 एका संख्या रेषेवर ए बी सी असे बिंदू दिले आहेत. डिस्टन्स ऑफ ए सी 10 आहे. डिस्टन्स ऑफ सी बी 8 आहे. तर डिस्टन्स ऑफ ए बी काढा. सर्व पर्यायांचा विचार करा. दोन शक्यता आहेत. सर्व पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे, जर ए आणि सीच्या दरम्यान बी घेतला तर डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी अधिक डिस्टन्स ऑफ बी सी आपल्याला भेटेल आणि त्यातला दरम्यानचा संबंध आहे ए डॅश बी डॅश सी. आता ए सी किती आहे? 10. ए बी माहीत नाही. बी सी 8 आहे. 10तून 8 गेली तर डिस्टन्स ऑफ ए बी पहिल्या पर्यायात आपल्याला 2 भेटेल. दुसरी डायग्राम आपण अशी काढली. ए आणि बीच्या दरम्यान सी बिंदू घेतला. पहिले बी होता, आता सी घेतला. तर याच्यात डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला बरोबर डिस्टन्स ऑफ ए सी अधिक बी सी मिळेल. ए सी 10 आहे, बी सी 8 आहे. ए सी डॅश बी आपण असं दरम्यानता घेऊ शकतो. 10 आणि 8 18 म्हणून 2 पर्याय आहेत. तर डिस्टन्स ऑफ ए बी काढण्याच्या 2 किमती आपल्याला भेटतील. पहिली किंमत भेटली होती 2 आणि दुसरी 5 अशा दुसरी 18 अशा पद्धतीने 2 किमती आपण काढू शकतो डिस्टन्स ऑफ ए बीच्या. प्रश्न 5 एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत. तर डिस्टन्स ऑफ एक्स वाय 17, डिस्टन्स ऑफ वाय झेड 8, तर डिस्टन्स ऑफ एक्स झेड काढा. इथं पण सर्व पर्याय म्हणजेच वरच्या प्रमाणेच आपण सोडवू शकतो. मग याची आपण संख्या रेषेवर अशा पद्धतीने दरम्यानचा संबंध दाखवू शकतो. मग डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड. एक्स वाय झेड दरम्यानचा संबंध. आता आपल्याला एक्स वायची किंमत माहीत नाही, किती 17 आहे आणि वाय झेड 8 आहे. तर आपल्याला डिस्टन्स ऑफ एक्स झेड 18 भेटेल. 17 आणि 8 25 भेटेल. अशा पद्धतीने दुसरी डायग्राम आहे एक्स वाय च्या दरम्यान झेड आहे. डिस्टन्स ऑफ एक्स वाय मोठा आहे. एक्स झेड प्लस डिस्टन्स ऑफ झेड वाय एक्स डॅश झेड डॅश वाय. एक्स वाय किती 17. डिस्टन्स ऑफ एक्स झेड काढायचं आहे आणि डिस्टन्स ऑफ झेड वाय 8 आहे. 17 वजा 8 डिस्टन्स ऑफ एक्स झेड म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 17तून 8 गेली तर आपल्याला किती उरले 9. 9 आणि 8 17 होतात म्हणून डिस्टन्स ऑफ म्हणून एक्स झेडच्या किमती आल्या 25 आणि 9. अशा पद्धतीने आपण प्रश्न 5वा सोडवू शकतो. प्रश्न नंबर 7 आकृती काढून प्रश्नांची उत्तरे द्या. जर ए डॅश बी डॅश सी तर डिस्टन्स ऑफ ए सी 11, डिस्टन्स ऑफ लेंथ ऑफ ए सी 11, लेंथ ऑफ बी सी 6.5, तर डिस्टन्स ऑफ ए बी काढा. तसंच दुसरा तिसरा प्रश्न चौथा प्रश्न आपण घेऊ शकतो. प्रश्न 6वा आकृती काढून उत्तरे लिहा. आता इथं आपल्याला दिले जर ए डॅश बी डॅश सी म्हणजे ए बी सी आपल्याला क्रमाने घ्यावं लागेल. ही आपण आकृती पेन्सिलीने काढायची. ए डॅश बी डॅश सी. तर डिस्टन्स ऑफ ए सी कसा तयार झाला? डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए सी दरम्यानचा ए डॅश बी डॅश सी.
तर याच्यात किंमत दिली आहे तुम्हाला बी सीची किंमत दिली आहे 6.5 आणि ए सीची किंमत दिली आहे 11. म्हणून बी सी 6.5 ए सी 11 अधिक इकडे त्यांना वजा झाला 11 वजा 6.5. डिस्टन्स ऑफ ए बीची किंमत आली 4.5. आकृती काढून आपण असं सोडवायचे. याला आकृतीसह स्पष्टीकरण असं म्हटले. दुसरा प्रश्न आहे डिस्टन्स ऑफ आर टी. याच्यातला दरम्यानचा संबंध आहे आर एस टी प्रश्नामध्ये दिलेले आहे. त्याप्रमाणे प्रश्न असा दिलेला आहे बघा. जर आर एस टी दरम्यानता आणि एस टी 3.7 आर एस 2.5 तर आर टी काढा. तर या प्रश्नामध्ये आपण या पद्धतीने आकृती काढली. डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर डिस्टन्स ऑफ आर एस अधिक डिस्टन्स ऑफ एस टी. आर एस टी दरम्यानचा संबंध 2.5 आणि 3.7. 7 5 12 3 2 5 5 1 6. डिस्टन्स ऑफ आर टी आपल्याला 6.2 भेटेल. तिसऱ्या प्रश्नात पण आपल्याला या पद्धतीचा प्रश्न येतो. जर एक्स वाय झेड दरम्यानचा असेल म्हणजे रेषा काढताना एक्स आणि झेडच्या दरम्यान वाय पाहिजे. एक झेड 3 वर्गमुळात 7 एक्स वाय वर्गमुळात 7 तर वाय झेड काढा. तर याच्यात अशी आकृती एक्स वाय झेड. एक्स वाय आपल्याला वर्गमुळात 7 दिला आहे आणि एक झेड 3 वर्गमुळात 7 दिलेला आहे. डिस्टन्स ऑफ एक झेड बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड. 3 वर्गमुळात 7 एक झेडची किंमत आहे आणि एक्स वाय वर्गमुळात 7 बरोबर डिस्टन्स ऑफ वाय झेड. हा इकडे जाताना काही वेळ मायनस होईल. वजा वर्गमुळात 7 म्हणजेच 1 वर्गमुळात 7. 3 वर्गमुळात 7मधून 1 वर्गमुळात 7 गेला. 3मधून नाही केलं तर 2 वर्गमुळात 7 हा डिस्टन्स ऑफ वाय झेड आपल्याला सहज काढता येईल. आता पुढचा जो प्रश्न आहे 7वा या अभ्यासमधला शेवटचा प्रश्न आहे. 3 बिंदू एकरेषी नसलेले 3 बिंदू कोणतीही आकृती तयार करतात. एका रेषेत नाही आहेत म्हणजे तिन्ही बिंदू एका रेषेत नाही. 2 बिंदू असू शकतील. हे समजा 3 बिंदू आहेत ए बी सी. हे जर आपण जोडली हा जोडला हा जोडला आणि हा जोडला तर कोणती आकृती तयार होते. तर ही आकृती काय होते त्रिकोणाची आकृती तयार होते. त्रिकोणाची आकृती मिळते. 3 एकरेषीय बिंदू एकत्र जोडले तर एका रेषेत नसलेले म्हणजेच एक रेषीय बिंदू जोडले तर त्रिकोणाची आकृती आपल्याला भेटते. रेषाखंड काय दोन्ही टोकाला मर्यादित असा बिंदूंचा संच म्हणजे रेषाखंड होय. ए आणि बी या दरम्यानचे सर्व बिंदूंचा संयोग संच म्हणजे रेषाखंड. रेषाखंडाचं वाचन आपण रेख रेषाखंडाला शॉर्टकट रेख म्हणणार आणि रेख ए बी किंवा रेख बी ए असं दोन्ही बाजूने करतात. ए आणि बी यांना रेषाखंडाचे अंत्यबिंदू सुद्धा म्हणतात. आपण डिस्टन्स ऑफ लेंथ ऑफ ए बी डिस्टन्स ऑफ ए बी किंवा नुसतं ए बी लिहिलं तरी चालतं. म्हणजे याचा अर्थ आणि ए बीचा अर्थ सारखाच आहे हे लक्षात ठेवा. पुढचं किरण. आता एक किरणाची आकृती. याच्यात काही एका टोकाला बाण नाही एका टोकाला बाण आहे म्हणून एका टोकाला मर्यादित आणि दुसऱ्या टोकाला अमर्यादित असा अनंत बिंदूंचा संच म्हणजे किरण होय. किरणाचं वाचन आरंभ बिंदूपासून करतात. हा आरंभ बिंदू